मामा लावून जर पाठी माझी लावून एकत्रित सगळे भेट घेणार आहात का? 4-5 लावून हा ठराव आणि त्यांना देणार आणि विनंती करणार की त्यांचा शपथविधी करा. भुजबळ साहेब, मर्जर संदर्भात चर्चा सुरू आहे, तुम्ही सुद्धा नाही माहिती. आता त्याच्यासाठी CLP लीडर आम्ही नेमलेले आहेत, उपमुख्यमंत्री नेमलेले आहेत, पुढे ते चर्चा करतील ना. बरोबर. पालकमंत्री पद बीड आणि पुणे दोन पालकमंत्री पद दोन महत्वाचे. आज क्या हुआ है बताइए थोड़ा सा. क्या हुआ, CLP कौन हुआ, क्या? देखिए, विधायक मंडल के सारे सदस्य जो है MLA इनकी बैठक हुई और सारे ने एक मत से जो है सुनेत्रा पवार इनकी नेता करके उनका चुनाव कर दिया है. अब ये जो है सारे जो है चलने के जाएंगे और फिर आगे की जो काम जो कार्यवाही है उसकी हम सब करेंगे. अच्छा साहेब, मला एक फक्त विचारायचं आहे, या गाडीला या प्रक्रियेमध्ये आजच शपथविधी देखील इथे येताना दिसून येत तर छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. सह्यांचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं जाणार आहे. विधिमंडळाची जी काही संविधानिक प्रक्रिया असते ती आम्ही पार पाडलेली आहे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन हा शपथविधी सोहळा व्हावा अशी विनंती करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे. विधिमंडळ नेतेपदी सुमित्राताईंची निवड एकमुखाने करण्यात आली. सगळे आमदार या बैठकीला उपस्थित होते का? सर्व आमदार उपस्थित होते. आता झाला गटनेता म्हणून म्हणजे उपमुख्यमंत्री पदाचा विषय मार्गी लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाचं नेमकं तुम्ही काय करताय? तुमचं आमदारांचं काय म्हणणं आहे? नाही, विलिनीकरणाबाबत ते वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील आणि शपथविधी आज संध्याकाळी आता 5 वाजता आहे. आमदार संग्राम जगताप जे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्ती होते, त्यांची वक्तव्य मधल्या काळात प्रचंड गाजली, तरी देखील अजित पवारांना कुठेतरी त्यांना या सगळ्याच अडचणीच्या विषयात देखील मदत केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. काय सांगाल तुम्ही? अचानक एक घटना घडली आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी एकदम समोर आल्या. नितीन भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी आहेत. बाकीचे वरिष्ठ लोक आपल्याशी खुलासा करतील आपल्याला जे काय असेल ते. परंतु अचानक दुःखद घटना घडली आणि त्यानंतर हा असा प्रसंग घडली. आता दुःखद घटना घडलेली आहे. बाकी सगळे जे घडामोडी आहेत त्याच्यावरती वरिष्ठ लोक बोलतील. आमदार म्हणून विलिनीकरणाच्या बाबतीत काय वाटते? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले, त्याच्यावरती वरिष्ठ लोकच काय बोलायचं असतील ते बोलतील. आपण पाहतोय दोन्ही आमदार आपल्यासोबत होते. वरिष्ठ नेते जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तेच विलिनीकरणासंदर्भात निर्णय घेतील अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी आमदारांच्या वतीनं मांडण्यात येत. बीडचे आमदार देखील या ठिकाणी आहेत, विजयसिंह पंडित. आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सध्या जो विलिनीकरणाचा विषय आहे त्याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करतोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की विलिनीकरणासंदर्भामध्ये अजित पवार तयार होते, मात्र अचानक आता वेगळे निर्णय घेतले गेलेले आहेत. तर दुसरीकडे जे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत ते मात्र वरिष्ठ या सगळ्याबद्दल निर्णय घेतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया मांडताना दिसत आहेत. कॅमेरामन प्रशांत मानेसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. तर विलिनीकरणासंदर्भात नेमकं कोण निर्णय घेणार आणि विलिनीकरण होणार की नाही हा सुद्धा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. कारण का राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत गेलेले जे नेते आहेत ते विलिनीकरणासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीयेत. आमची जी बैठक झाली ती बैठक केवळ विधिमंडळाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी झालेली होती. बाकी कोणत्याही विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झालेली नाही असं या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ या सगळ्या नेत्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सुनेत्रा पवार या पुढच्या काही तासांमध्ये राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रासमोर येणार आहेत. आपण निलेशकडे जाऊयात. निलेश, एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची धुरा ही सुनेत्रा पवारांच्या हातात येते, तर तिकडे शरद पवार ज्यावेळी म्हणतात की आता राजकारण पुढची पिढी पाहिल, त्यावेळी सुप्रिया सुळेंचं पहिलं नाव आपल्या सगळ्यांच्या समोर येतं. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादींमध्ये महिला राज पाहायला मिळणार आहे का?
आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेलं आहेत. तिन्ही महत्त्वाचे नेते याच्यामध्ये होते. खरं तर कोर कमिटी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार होती. त्यातले प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आणि धनंजय मुंडे हे तीन महत्त्वाचे नेते आता वर्षा निवासस्थानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. इतरही अनेक नेते जे आहेत ते आपल्याला जाताना मिळत आहेत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवारांना मिळालं असलं तरी पालकमंत्री पदाचा विषय जो आहे तो मात्र अद्याप पेंडिंग आहे. पालकमंत्री पद बघायला गेलं तर पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद अजित पवारांकडे होतं. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे होतं. त्यामुळे आता या जिल्ह्यांच्या बाबतीत काय निर्णय झालेला आहे, तिथल्या आमदारांना, स्थानिक आमदारांना काय वाटतंय हे देखील आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्याची एक महत्त्वाची बाब अशी आहे की आता उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार ज्यावेळेस नियुक्त होतील त्यानंतर सर्व आमदारांना इंटॅक्ट ठेवणं, एकत्र ठेवणं हे त्यांचं प्रामुख्यानं काम असणार आहे आणि त्याच अनुषंगानं आता काय निर्णय होत आहेत हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं राहणार आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार जे आहेत ते बाहेर पडायला सुरुवात झाली. विधिमंडळातून आता ते शपथविधीच्या दिशेनं जातील आणि थोड्याच वेळामध्ये नेमके काय निर्णय होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. विजयसिंह पंडित यांच्याकडे आपण जाणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांचं काय म्हणणं हे जाणून घेणार आहोत. बीड जिल्ह्याचा जसा मी विषय सांगत होता तसं पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा देखील विषय पेंडिंग असणार आहे. महायुतीमध्ये दोन जिल्ह्यांचे महत्त्वाचे पालकमंत्री पदासंदर्भात भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना सर्व एकत्रित बसून नेते काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा विषय अजित पवारांकडे जबाबदारी होती. पालकमंत्री म्हणून अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या होत्या कामाच्या. आता तुमची काय अपेक्षा आहे? नाही, आता बघा, आता विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सर्वानुमते जे काही आहे विधिमंडळ सदस्यांच्या सर्वांच्या मतानी एकमतानी सुनेत्रा वहिनी साहेबांची निवड करण्यात आलेली आहे. आता राज्याचे आपले जे काही ज्येष्ठ नेते आहेत आमच्या पक्षाचे ते मुख्यमंत्र्याकडं त्या ठिकाणी ते पत्र देण्यासाठी गेलेत. 5 वाजता राजभवनामध्ये सुनेत्रा वहिनी साहेबांचा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यानंतर तो विषय पुढच्या काळामध्ये होईल. आवडेल, काय आवडेल? निश्चितपणानं शेवटी सुनेत्राताई अजितदादा पवार हे नाव कुठंतरी त्यांच्या ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना राहणार आहे. तर निश्चित आवडेल. पुढच्या काळामध्ये बीड जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली तर आम्हाला काम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आवडेल. करता सुनेत्रा पवारांना अर्थ आणि नियोजन खातं सध्याच्या कालावधी पुरतं मिळणार नाहीये, त्यामुळं मुख्यमंत्र्यांकडे ते खातं जाणार आहे. या बाबतीत काय? नाही, आता हा विषय जो काय आहे सगळे जे काही पक्षाचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्या बाबतीत तो निर्णय घेतील. तो महायुती सरकार आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करून हा पुढच्या काळामध्ये खात्याच्या बाबतीत निर्णय होईल. अजित पवारांचे अत्यंत निकटवर्ती आमदार सुनील शेळके आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कारण ज्या वेळेस महायुतीच्या संदर्भात निर्णय आला होता, काय सांगाल तुम्ही? राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय होता, आता मात्र ते